शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र हे प्रधानमंत्री पीक विमा योजना असो किंवा हवामान आधारित फळपीक विमा योजना असो, तर या दोन्ही योजनेसाठीचं राबवले जाण्यामध्ये एक अग्रेसर असं राज्य आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होतात। तर या दोन्ही योजनेसंबंधीचं एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे, ज्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्ते शेतकरी बांधवांनो, किसान उद्योजक चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत। तर शेतकरी बांधवांनो, 2016 पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यास सुरुवात झालेली होती। त्यानंतर जवळपास 2020 पर्यंतचा जर डेटा पाहिला तर यामध्ये 85% जो काही निधी उपलब्ध केला जात होता सरकारद्वारे, तर तो जवळपास त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वाटा हा तुमच्या पीक विमा कंपन्यांच्याच घशामध्ये तो जात होता। अद्याप देखील जरी परिस्थिती वेगळी नाही आहे, 2021-22चा देखील आपल्या जिल्ह्यातील आपल्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणखी देखील शेतकरी बांधवांचा पीक विमा अडकलेला आहे। काही शेतकरी बांधवांचा पीक विम्याचे क्लेम बाद होतात। मागच्या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी परिस्थिती उद्भवलेली होती। आता देखील आपण रेग्युलर अपडेट पीक विम्याचे घेत आहेत, तर त्यालाच अनुषंगाने ही जे काही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची तक्रारी होतात की सरकारद्वारे देखील निधी उपलब्ध केला जातो, परंतु पीक विमा कंपन्यांद्वारे तो निधी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवला जात नाही आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचा कोर्टाची कारवाई वगैरे झाल्यानंतर देखील त्याला व्यवस्थित पीक विमा कंपन्यांद्वारे दाद दिली जात नाही। तर याच अनुषंगाने आपल्या राज्याचे कृषी आयुक्त तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। तर आता महाराष्ट्र राज्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते, परंतु इतर अशी काही राज्ये आहेत की ज्या राज्यांमध्ये ही योजना राबवली जात नाही, परंतु त्या राज्यामध्ये शेतकरी बांधवांना विम्याऐवजी शेती पिकांचं जे काही नुकसान होतं तर त्याची नुकसान भरपाई म्हणून निधी सरकारद्वारे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पैसा जमा होतो। तर त्या पार्श्वभूमीवर जर महाराष्ट्रामध्ये देखील अशा जर अडचणी येत असतील तर पीक विमा योजना ही पुढील वर्षीपासून बंद करून त्याला पर्यायी योजना काही राबवली जाता येते का, काही पर्यायी त्याला करता येतो का, या संदर्भातली चाचपणी करण्यासाठी ती समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ती समिती याचा पूर्ण अहवाल सरकारला सादर करेल आणि त्यानंतर सरकारद्वारे याचा निर्णय घेण्यात येईल। जर त्यासाठी त्या समितीद्वारे पूर्ण अभ्यास करून जर त्यासाठी काही यापेक्षाही चांगला पर्याय पंतप्रधान पीक विमा योजनेपेक्षाही काही चांगला पर्याय जर निवडण्यात आला किंवा त्यांच्याद्वारे सरकारला सुचवण्यात आला तर नक्कीच त्याचा विचार केला जाऊ शकतो। कारण की मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं, मागच्या वर्षी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यात येऊन आज देखील यावर्षी देखील तशाच पद्धतीनं राबवण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना फक्त ₹1 देऊन तुम्हाला योजनेमध्ये सहभागी घेता येत आहे। सरकारद्वारे अशा विविध पद्धतीची अंमलबजावणी होत आहे, परंतु त्याचा परिणामी शेतकरी बांधवांना तेवढाच फायदा झाला पाहिजे। कारण की ₹1 पीक विमा भरून पण शेवटी त्या पीक विम्याद्वारे जो काही शेती पिकांचं जर नुकसान झालं तर त्याबद्दलचा भरपाई निधी शेतकऱ्यांना भेटणं गरजेचं आहे। तर त्याच संबंधीची ही एक सरकारद्वारे तयारी चालू आहे, परंतु सरकारला त्याचवेळी एक विनंती आहे की कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली तरी अल्टिमेटली त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणं हे गरजेचं आहे। कारण की तुम्ही जर पाहिलं की PM किसान सन्मान निधी योजना देखील राबवताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये भ्रष्टाचार पाहण्यात आलेला होता। मागच्या वर्षी सर्वसमावेशक पीक विमा राबवताना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये भ्रष्टाचार पाहायला भेटला की काही शेतकऱ्यांना माहीत नव्हता त्यांच्या सातबाऱ्यावर पीक विमा भरण्यात आला आणि त्यानंतर त्या पीक विम्याच्या रकमेसाठी मात्र अकाउंट हे दुसऱ्याचंच अकाउंट देण्यात आलेलं होतं। तर अशा पद्धतीच्याही काही घटना घडतात, तर त्याबद्दल देखील सरकारनं सतर्क राहणं गरजेचं आहे। मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ महत्त्वाचा होता तुमच्यासाठी। याबद्दलचे इतरही काही अपडेट आले तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातील। तोपर्यंत इथे सांगतो, जय जवान जय किसान, धन्यवाद।